झाडी डोंगर मग काय? झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचं आता. आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे लक्षात. म्हणजे पवार साहेब काय बोलणार? पवार साहेब म्हणजे सांगोल्यात आपण प्रवेश कार्यक्रम घेऊ. त्यानुसार आता पुढील नियोजन ठरत आहे प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते. तुम्ही मग कधी प्रवेश करता? आणि आता एक राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळते. नाही काका पुतण्याची लढाई नाही, पूर्ण काका ग्रुपच येणार आहे. काय कारण आहे असं की इकडे सगळे पुतणे जे आहेत सगळे 9च्या 9 येणार आहेत. काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील. एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय? झाडी डोंगर बघून झालेलं आहे त्यांचं आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे लक्षात. उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं ते परत परतीला पवारांवर लागतील. अशी कुठली कारणं आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय? कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं. आता पुन्हा एकदा ते शरद पवारांकडे येण्याचं कारण काय? शेवटी मतदान पाहिजे ना. गुवाहाटीला जाऊन मतदान थोडंच मिळणार. मतदान ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. कधी होईल प्रवेश? मग आता पवार साहेब कळवतील त्यानुसार होईल प्रवेश. किती पुतणे तुम्ही सगळे? आम्ही 9 जण पुतणे आहोत. 9च्या 9 प्रवेश. काकाशी बोलणं झालंय काय? काय बोलतील आता घरी? काका येण्याची शक्यता आहे म्हणजे. काका येतील पर्याय. ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.